जय महाकाल सर्वांना. हॅलो, हाय, मी हर्षदा. सकाळी लवकर उठून आम्ही रेडी होऊन आलो होतो महाकालच्या दरबारांमध्ये. सो सकाळ-सकाळी तिथला एरिया इतका सुंदर वाटतो. खरंच खूप आध्यात्मिक, खूप एक मनाला शांती देणारा एरिया आहे आणि ते रिअलाईज होतं, की खरंच इथं देव आहेत म्हणून. ती फीलिंग येते. तिथलं दर्शन झाल्यानंतर ना, त्याच परिसरांमध्ये जे छोटे-छोटे मंदिर आहेत, आम्ही ते एक्सप्लोर केले आणि त्यातमध्ये मी पहिल्यांदा पाहिलेलं मंदिर म्हणजे भारतमाता मंदिर. इतकं सुंदर वाटलं ना ते पाहून, की खरंच हे खरंच इम्पॉर्टंट आहे. त्या मंदिरामध्ये असा मॅप होता, सुजलाम सुफलाम लिहिलेलं होतं. तेही वाचून छान वाटलं. त्यानंतर रिटर्न निघालो घरी आणि आम्ही घेतली होती ही इलेक्ट्रिक ऑटो. मस्त वाटत होतं. हॉटेलवरती पोहोचलो. हॉटेलवरती पोहोचल्यानंतर नाश्ता केला आणि नंतर पोहोचलो संदीपनी आश्रममध्ये. आता संदीपनी आश्रम हे महत्त्वाचं आहे कारण येथे श्रीकृष्णांनी त्यांचं गुरुकुलचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. सो तिथे यांनी 14 विद्या आणि 64 कला शिकलेल्या आहेत. सो हे 14 विद्या कुठल्यात? तर ह्या पूर्णपणे या पूर्ण ह्याच्यावरती भिंतींवरती पेंट केलेले आहेत आणि हे पेंटिंग इतकं स्मूथ आणि इतकं सुंदर आहे ना, की पाहतच राहावंसं वाटतं. खरं वेळच कमी पडतो हे पूर्ण पाहण्यासाठी. इतकं सुंदर त्यांनी ड्रॉ केलेलं आहे. त्यानंतरनं तिथूनच पुढे अगदी थोड्या अंतरावरती 64 कला कुठल्या-कुठल्या आहेत त्याही आहेत आणि त्यावेळेस रिअलाईज झालं, की गुरुकुल पद्धती किती सुंदर होती ना त्यावेळेस. की छोट्यातली छोटी गोष्ट किंवा मोठी गोष्ट सगळ्या गोष्टींचं नॉलेज हे गुरुकुल पद्धतीमध्ये शिकवलं जायचं. मला तर फार आवडलं आणि खरंच ही गोष्ट रिटर्न यायला पाहिजे आपल्या इंडियामध्ये पुन्हा. सो पाहूयात ते पुढं. त्यानंतरनं आम्ही तिथे काही फोटोज काढले खूप छान-छान आणि नंतर गेलो होतो कालभैरवला. सो कालभैरवचं जर मंदिर बघायचं झालं तर खूप छोटं आहे, पण खूपच जास्त गर्दी आहे आणि ॲक्चुअली इथे कावड यात्रा चालू होती, तर खूप खूप गर्दी आहे. मराठी लोकांचं श्रावण आणि त्या लोकांचं श्रावण थोडंसं मागे-पुढे आहे. सो त्यामुळं गर्दी असल्यामुळे आम्हाला लिटरली 2-2.5 तास लागला आणि खूप पटापट दर्शन झालं आणि मला काही फोटोज काढता आले नाही. पण जर तुम्ही गडकालिकाला गेलात, तर तुम्हाला सिमिलर फेस दिसतो. तर चला तर मग नेक्स्ट भागमध्ये उद्या भेटू. मच बाय बाय.